नमस्कार, मी प्रीती HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत बोंबील फ्राय। तर हे बघा, इथे आपण असे ताजे मोठे बोंबील घेतलेले आहेत। आज आपण ते फ्राय करणार आहोत। तर पहिले आपण कट कसे करायचे ते बघूया। हे बघा, पहिले आपण हे कट करून घेऊया। हे सगळं कट करायचं आहे। हे असं कापून झालं की आपल्याला मधून भाग करायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला हे मधून असं चिरायचं आहे। हे असं आपल्याला अशा प्रकारे दोन भागाचे करून घ्यायचे। हे असे केले ना की बोंबील एकदम कुरकुरीत होतात। दुसरं एक दाखवते। पुन्हा आपल्याला असं कट फक्त करायचं आहे आणि हे सगळं कापून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। मधून भाग करायचा, बरोबर मधून आपल्याला असं कट करायचं। हे बघा, अशा प्रकारे सर्व बोंबील आता मी कट करून घेते। सोपं आहे एकदम, अलगद करायचं। आता मी सर्व करून घेते। तर इथे मी बोंबील हे कट करून स्वच्छ धुवून घेतलेत। हे बघा, असे उलटे ठेवले त्यांना। आणि याच्यावर आता आपण हा फडका ठेवणार आहोत। एक असा आपला एक फडका ठेवायचा आहे आणि त्याच्यावर आपण ही अशी एक डिश ठेवणार सपाट अशी। त्याच्यावर राहील अशी आपल्याला ठेवायची, घट्ट अशी। हे बघा, पूर्ण अशी दबली जाते। जर तुमच्याकडे पाटा असेल तर तुम्ही पाट्याखाली सुद्धा ते बोंबील ठेवू शकता। आणि त्याच्यावर मी इथे एक भरलेलं भांडं ठेवलं आहे, जड असं, जेणेकरून बोंबलामध्ये जेवढं पाणी आहे ते सगळं निघून जाईल। मग ते पाणी निघून गेले की मग बोंबील हे एकदम कुरकुरीत होतात। तर हे आपल्याला 15-20 मिनटं असं ठेवून द्यायचं आहे। तर इथे आपली 20 मिनटं झालेली आहेत। आता आपण हे काढून घेणार आहोत। आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर पाटा असेल तर खूपच चांगलं, कारण हे पाट्याखाली ठेवतात। माझी तर नाही आहे म्हणून मी असं केलं आहे। हे बघा, एकदम ड्राय झालेले आहेत बोंबील। आता आपले पाणी बघूया। हे बघा, याच्यातलं पाणीसुद्धा निघालेलं आहे आणि निघून गेलं आहे। आता हे आपण बोंबील आता फ्राय करणार आहोत। त्यासाठी पहिलं आपण याला मॅरिनेट करून घेणार आहोत। आता आपण याला पहिलं मीठ लावून घेणार आहोत। त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट, आणि थोडीशी हळद, एवढंच आपल्याला लावायचं याला सध्या। हे आपण व्यवस्थित असं याला लावून घेणार आहोत। हे बघा, हे आता आपलं व्यवस्थित असं लावून झालेलं आहे। हे बघा, हे आता आपण लावून गेले। आता आपण मसाला बनवून घेऊया। तुम्ही डिश घेतले, त्यात आपण टाकणार आहोत तांदळाचं पीठ। त्याच्यानंतर ते रवा टाकणार आपण। बोंबलाने मीठ लावलेलंच आहे, पण आपण पीठ घेतले त्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे। आणि आपण टाकणार याच्यामध्ये मसाला। इथे मी 1 चमचा मसाला टाकलाय। आता हे आपण मिक्स करून घेऊया। आता हे हा आपला मसाला आपला रेडी झालेला आहे। आता आपण बोंबील फ्राय करायला घेऊया। बघा, इथे आपण तेल गरम करत ठेवलंय। आता आपण यात लसूण टाकणार आहोत।
थोडंसं परतून घेऊया. आता आपण हा मसाला जो केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे बोंबील हे बघा असे नुसते ठेवायचे आणि अलगद हाताने आपल्याला हे लावून घ्यायचे असे आणि असे ठेवायचे. हे बोंबील ना एकदम कुरकुरीत होतात. अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की करून बघा. हे बघा आता हे आपले सर्व ठेवून झालेले आहेत. आता खालची बाजू व्यवस्थित आपली शिजून होईपर्यंत आपल्या असं ठेवायचं आहे मीडियम गॅसवर. आता आपण पलटी मारून घेऊया. एकदम कुरकुरीतच झाले तुम्ही पाहू शकता. बोंबलांना पाणी खूप असतं त्याच्यासाठी असे ना ठेवले ना थोडा वेळ त्यातलं पाणी सर्व निघून जातो. मग बोंबील खूप छान कुरकुरीत होतात. हे सुद्धा आपल्याला आता व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे. हे बघा इथे आपले कुरकुरीत असे बोंबील फ्राय हे बघा झालेले आहेत. आता आपण ते काढून घेणार आहोत. तर इथे आपले कुरकुरीत असे बोंबील फ्राय रेडी झालेले आहेत. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.